Hello students, today we are going to learn division by different methods. Division means equal distribution. म्हणजेच याचा अर्थ काय होतो की दिलेल्या वस्तूचे समान भाग करणे. And the symbol for division is this. This is the symbol of division. If there are 35 chocolates and these 35 chocolates are distributed among 7 students. 7 students. Then how many chocolates will each child get? We have to divide these 35 chocolates into 7 children. 35 divided by 7 is equal to 7 5s are 35. Then by this method 7 5s are 35. 7 is divisor. This is dividend. This is quotient and this is remainder. Understood? Now we will learn other method. It means division by using dots. See here. There are 35 chocolates and 7 students. We have to make first row of 7 dots. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Then second row. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 and 7, 14. Then third row. 14 plus 7, 21. Then fourth row. This is fourth row. And again fifth row. How many rows are formed? 5 rows are formed. This is first row. This is second row. This is third row. This is fourth row. This is fifth row. जर तुम्हाला सांगितले की डिव्हिजन हे डॉट्स यूज करून करायचं आहे तर काय करायचं आहे. जर समजा तुम्हाला उदाहरण दिले की 35 डिवायडेड बाय 7 म्हणजेच काय की 35 ला 7 ने डिवाइड करायचं आहे. मग आपण काय करायचंय की 7 डॉट्सच्या रोज करून घ्यायच्या आहेत. ही पहिली रो केली, दुसरी रो केली, तिसरी केली, चौथी केली, पाचवी केली. किती रोज तयार झाले आहेत? 5 रोज तयार झाले आहेत. म्हणजेच इथे खाली लिहायचं असं हेन्स 5 rows are formed. So 35 divided by 7 is equal to 5. आलं लक्षात? ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं जातं की डिव्हिजन करायचे आहे पण युजिंग डॉट्स म्हणजे डॉट्सचा वापर करून डिव्हिजन करायचं आहे असं सांगितल्यानंतर अशा प्रकारे करायचे आहे. म्हणजे अशा प्रकारच्या रोज तुम्हाला तयार करायच्या आहेत.
बघा इथे पहिली रो, दुसरी रो, तिसरी रो, चौथी आणि पाचवी, अशा 5व्या रोज 5 रोज तयार झालेले आहेत, म्हणजे 5 ओळी तयार झालेल्या आहेत, म्हणून त्याचं उत्तर किती आलं? 5. अशा पद्धतीने तुम्हाला डिव्हिजन करायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये ह्यावर एक्सरसाइज दिलेला आहे. तो एक्सरसाइज तुम्ही अशाच पद्धतीने सोडवायचा आहे. समजलं? द इंटर रिलेशनशिप बिटवीन डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन म्हणजेच भागाकार आणि गुणाकार या दोन्हींमध्ये काय संबंध आहे, परस्पर संबंध काय आहे, तो आपल्याला आता अभ्यासायचा आहे. बघा, जर तर तुम्हाला हे माहिती आहे की 2 multiplied by 3 is equal to 6 and 3 multiplied by 2 is equal to 6. म्हणजे इथे दोन्हीपैकी या संख्यांची अदलाबदल जरी झाली तरी पण गुणाकार तेवढाच येतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन तेवढंच येतं. आता आपण बघूया की या 6 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती उत्तर येईल? 6 divided by 2 is equal to 3 and 6 divided by 3 is equal to 2. म्हणजेच 6 divided by 2 is equal to 3 and 6 divided by 3 is equal to 2. म्हणजेच मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन या परस्पर विरुद्ध क्रिया आहेत. 2 multiplied by 3 is equal to 6. It means 6 divided by 2 is equal to 3 and 3 multiplied by 2 is equal to 6. It means 6 divided by 3 is equal to 2. समजलं? या दोन्हींमधला परस्पर संबंध काय आहे ते यावर आधारितच तुमच्या पुस्तकामध्ये एक्सरसाइज दिलेला आहे आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे. पण मी जेव्हा तुम्हाला हे सगळं घरच्या अभ्यासात देईन त्याच वेळेला सोडवायचं आहे. Hello everyone. Today we are going to learn a 2-digit number means division of 2-digit number by 1-digit number. म्हणजे कोणत्याही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने कसे भागायचे हा भागाकार आज आपण शिकणार आहोत. बघा, समजा असं उदाहरण आहे की 38 divided by 5. काय करणार आपण? 38 ला 5 ने डिवाइड करणार. तर 5 च्या टेबल मध्ये 38 येतात का? नाही येत. मग 38 पेक्षा कमी असणारी संख्या येते का? बघा, पाढा म्हणून बघा. हो येते. कोणती येते? 5 7 जा 35. 5 7 जा 35. किती उरले मग? 38 minus 35 remaining 3. This is डिव्हायझर, म्हणजे ज्या संख्येने आपण भागतो त्याला म्हणतात डिव्हायझर. ज्या संख्येला भागतात त्याला म्हणतात डिव्हिडंड. नंतर भागाकार केल्यानंतर इथे जे उत्तर येतं त्याला म्हणतात कोशंट आणि इथे जी बाकी उरते त्याला म्हणतात रिमाइंडर. म्हणजे इथे आपण काय केलं? 38 ला 5 ने डिवाइड केल्यानंतर आपण 5 चा टेबल म्हणलो आणि 38 पेक्षा जी संख्या कमी असेल ती संख्या आपण घेतली, म्हणजे 5 7 जा 35. उरले किती? 3. आता बघू पाढ्यात येणारी परंतु थोडीशी मोठी असणारी संख्या तिला कसं भागायचं असतं ते. बघा, लक्ष द्या. 75 divided by 5. 75 divided by 5.
बघा आता हा भागाकार आपल्याला करायचा आहे. आता कसा करायचा? आता 5चा पाढा तुम्हाला फक्त 10 पर्यंत असेल, हो की नाही? 5 10 जा 50. त्याच्या पुढे येणार का? नाही येणार. मग काय करायचंय? आपण या 1 अंकी संख्येने या 2 अंकी संख्येला भागतोय. मग इथे 1 अंक आहे आणि हा जो पहिला अंक आहे हा अंक या 5 पेक्षा मोठा आहे, म्हणून आधी आपण त्याला भाग द्यायचा आहे. तर 5 च्या टेबल मध्ये 7 येत नाही. मग कितीचा भाग जाईल? 5 1 जा 5. 7 minus 5 2. Then take this 5. It makes 25. आता इथे किती झाले? 25. 5 च्या टेबल मध्ये 25 येतात का? हो येतात. कितव्यांदा येतात? 5व्यांदा. 5 5 जा 25. किती उरले मग खाली? इथे उरला 0. आलं लक्षात? ज्या वेळेला ही संख्या जी असते ती या पाढ्यामध्ये येत नसते त्यावेळेला भागाकार कसा करायचा असतो. म्हणजे ही पहिली संख्या जर याच्यापेक्षा मोठी असेल तर आधी या संख्येला भाग द्यायचा आणि भाग दिल्यानंतर मग त्याच्या पुढचा अंक घ्यायचा आणि मग जी संख्या तयार होते त्या संख्येला पुन्हा भागायचं असतं. आलं लक्षात? आता बघूया आपण याच्या पुढची पद्धत कोणती आहे ते. बघा, जर समजा आता असा भागाकार आहे की 33 divided by 4. आता ही एक पद्धत आहे भागाकाराची, ती शिकवते. आता मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे या 4 ने 3 ला भाग जातो का? नाही जात. मग अशा वेळेला काय करायचं की हा आता 4 हा 3 पेक्षा मोठा आहे, तर अशा वेळेला 0चा भाग देतात. मग इथे -0. 3 - 0 3. देन टेक दिस 3. आता 4 चा टेबल म्हणा. 4 च्या टेबल मध्ये 33 येतात का? नाही येत. मग 33 पेक्षा कमी कोणती येते संख्या? 4 8 जा 32. उरले किती? 1. आलं लक्षात? कसा करायचा असतो ते? आता आपण पुढचं बघूया. आता मला सांगा 0 ला भाग जाईल का कोणत्याही संख्येने? नाही, कोणत्याही संख्येने 0 ला भाग जात नसतो. पण ज्या संख्यांमध्ये 0 असतो त्याला भाग कसा द्यायचा तो बघूया आता आपण. 80 divided by 4. 80 divided by 4. आता ही 1 अंकी संख्या आहे, या 2 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी संख्या आहे. या 2 अंकी संख्येमधला हा पहिला अंक याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे आधी आपल्याला याला भागावं लागेल. 4 2 जा 8. 8 minus 8 0. Then take this 0. आता आपल्याला या 0 ला भागायचं आहे. 4 च्या टेबल मध्ये 0 येतो का? नाही येत. मग पुन्हा 0चाच भाग जातो, म्हणजे 4 0 जा 0. उरले किती? परत 0. 0 minus 0 0. आलं लक्षात? 0 नी 4 नी समजा 0 असलेल्या संख्येला जर भागायचं असेल तर कसा भाग द्यायचा असतो ते आता समजलाय तुम्हाला भागाकार?